हाय फ्रेंड्स, आराध्या विथ मॉम व्लॉग्समध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। तर तुम्ही पाहू शकताय, हा तुम्हाला राणीच्या बागेचा गेट दिसतो आहे, जो भायखळ्याला आहे। आणि तिथे लिहिलेलं आहे बघा, वीर माता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालय। हे बघा, ही आतली बाजू आहे, मगाशी दाखवली ती बाहेरची बाजू रस्त्यावरून, आणि ही आतमधली। आणि इथे बघा तुम्हाला दाखवते वेडनेसडे क्लोज, म्हणजे बुधवारचं हे इकडचं राणीची बाग बंद असतं। आणि आता इथे बघा तिकिटांचे दर दिसत आहेत, तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या आणि व्यवस्थित बघा। प्रौढांसाठी 50 रुपये आणि लहान मुलांसाठी 25 रुपये तिकीट आहे। त्यानंतर इथे स्कॅनर दिसतो आहे, तुम्हाला जर ही समोरची लाईन वाचवायची असेल, लाईनमध्ये उभं राहून जर तिकीट काढायचे नसेल तर तुम्ही जीपे करून सुद्धा तुम्ही इथे तुमचं तिकीट काढू शकता ऑनलाईन। आणि बघा प्रचंड गर्दी आहे, कारण होता संडे, आम्ही गेलो होतो संडेला, त्यामुळे प्रचंड गर्दी आहे। हा आहे बाहेरचा भाग। आता आम्ही थोड्या वेळात आतमध्ये जाणार आहोत। तुम्ही पाहू शकता, आराध्या दिसते तुम्हाला, इथे फोटो काढतोय आम्ही। बाजूला पार्किंगची सुद्धा व्यवस्थित सोय केलेली आहे। आता आम्ही आतमध्ये जाणार आहोत। आतमध्ये जायच्या आधी आपल्या बॅगा चेक होतात, कारण आतमध्ये कोणताही खायचा पदार्थ घेऊन जायचा नाही आहे आपल्याला। पाण्याची बॉटल सुद्धा आतमध्ये घेऊन जायला देत नाही, कारण आतमध्ये सर्व वस्तू तुम्हाला खायच्या, पाणी वगैरे सर्व मिळून जातं। आणि तुम्ही पाहू शकता, आम्ही आतमध्ये आलेलो आहोत। आता आपण सर्व पाहूया। फोटो नाही आराध्या तो आला ना, काय भेटले त्याला? बघितलं ना, दिख रहा है, जुआ इधर दिख रहा है। इधर नीचे दो है, फोटो काढू। तर फ्रेंड्स, तुम्ही सर्वात प्रथम क्रेन पाहिलेत, आणि आता तुम्हाला टॉर्टॉईस आणि टर्टल पाहायला मिळत आहेत। मुलांचा खूप गोंगाट आहे, मुलं खूप खुश आहेत, बघायला सर्व आतुर आहेत आणि गोंगाट सुद्धा फार करतायत। मी तुम्हाला मगाशी सांगायला विसरली की जर तुम्हाला इथे यायचं असेल तर भायखळा रेल्वे स्टेशन जवळ आहे, भायखळ्यालाच राणीची बाग येते, आणि भायखळा रेल्वे स्टेशनवरून तुम्ही इथे येऊ शकताय। आम्ही वाशीवरून आलोय, त्यामुळे आम्हाला तिथून ट्रेन सलग भेटली नाही, आम्ही इथे बसने आलेलो आहोत। हे टॉर्टॉइस आहेत, ते टर्टल होते, पाणकासव, आणि हे जमिनीवरील कासव, दोन कासव आहेत। ही जमिनीवरील नीचे ये दिखाओ ना अब वो। तर फ्रेंड्स, तुम्ही पाहिलं ॲलिगेटर किंवा क्रॉकोडाईल असं म्हणतात ज्याला इंग्रजीमध्ये, आणि आम्ही मराठीमध्ये मगर म्हणतो। दोन मगर आपण पाण्यात पाहिले, आणि इथे बघा
मी तुम्हाला झूम करून दाखवते आहे. बाहेर सुद्धा मगर झोपलेली दिसते आपल्याला. आता आपण पुढे जाऊया. दिखा क्या? दिखा आपको? झूम करो. वो देखो. और ऐसे करो. पानी के अंदर है वो. तर फ्रेंड्स, इथे तुम्ही पाहू शकता आराध्या खोट्या मगरीवर बसलेली आहे आणि फोटो काढायला सांगते आहे. तर फ्रेंड्स, आता आम्ही पेंग्विन पक्षी पाहायला निघालेलो आहोत. आणि पेंग्विन हा एक पक्षी आहे. बऱ्याच लोकांना माहिती नसेल तर माहिती करून देते. आणि असा पक्षी की तो पाण्यात पोहू शकतो आणि त्याला पंख नसलेला पक्षी आहे पेंग्विन. तर आता आपण त्याला पाहूया.
तर आता आपण पेंग्विन पक्षी पाहिले. काही पक्षी बघा बाहेर होते आणि काही पक्षी आतमध्ये पोहत होते. मुलं इथून पुढे जातच नाही होते रांगेमधून. खूप इथे गोंगाट चालू होता मस्तच. तर फ्रेंड्स, पेंग्विन पक्षी बघून झाल्यानंतर आम्ही बाहेर आलो. बाहेर येण्यासाठी 2 एक्झिट आहेत. जे एका एक्झिटने जर तुम्ही बाहेर आलात तर तुम्हाला इथे कॅफे मिळतोय बघा. तुम्ही खायला जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे येऊ शकताय. आणि दुसरा सुद्धा एक एक्झिट आहे इथेच. त्या एक्झिटने तुम्ही बाहेर जाऊ शकताय. तर आम्ही एका एक्झिटने आतमध्ये आलोय. तिथे आम्हाला आता हे भूक लागली होती त्यामुळे आम्ही खायला मागवलं. इथे तुम्ही कुपन घेऊन, काउंटरला सुद्धा थोडी गर्दी होती तर लाईन लावून काउंटरवर आम्ही कुपन घेतलं आणि आम्ही इथे लंच घेतलेलं आहे, मी आणि माझ्या मिस्टरांनी. आणि आराध्याला हवं होतं व्हेज फ्राईड राईस, तो तिला आम्ही व्हेज फ्राईड राईस घेऊन दिला. आणि इथे आता आम्ही जेवतो, पोट भरतो आणि मग पुढे निघून जातो. आणि पुढे निघून आल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे मोठं गार्डन आहे जिथे मुलं छान अशी खेळू शकताय. ज्यांना हवं ते इथे मिळू शकतं. जसं की तुम्हाला स्लाईड आहे, झोके आहे, तुम्ही पाहू शकता. आराध्याने मनमुराद आनंद लुटलेला दिसतोय बघा. तर फ्रेंड्स, आता तुम्ही समोर हरिण पाहताय आणि सांबर म्हणतो आपण, सांबर म्हणा किंवा हरिण म्हणा, इथे तुम्हाला पाहायला मिळत आहेत. आणि स्टेप बाय स्टेप जसं की लाईनमध्ये जसं आम्ही पाहत गेलो तसं मी तुम्हाला इथे दाखवत नाही आहे. मधलं मी तुम्हाला मागे पुढे असं करून दाखवलेलं आहे. सर्वात प्रथम आपण टायगर पाहतो, पण टायगर झोपले होते आणि मग तुम्हाला पुढे मी दाखवेन असते. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. केवढी मोठी शेंग आहे. हा म्हणजे बार्किंग सांबर तेव्हा तिथे लिहिलंय सांबर. अरे हा हा बाबा, इकडे इकडे तो बघितलास. फ्रेंड्स, इथे भरपूर झाडं आहेत, वनराई आहेत, त्यामुळे आपल्याला गरम वाटत नाही, थंडावा लागतो इथे मस्त. बघा किती गर्दी आहे. खूप छान झाडं आहेत इथे, गुलाबाची पण आहेत. तर फ्रेंड्स, तुम्ही पाहू शकता इथे आता टायगर दिसत आहेत, पण ते झोपले आहेत. राणीची बाग, तिथे मोठे मोठे वाघ असं म्हणतात, गाणं आहे. पण इथे आम्हाला मोठे मोठे वाघ झोपलेले दिसत आहेत. इथे बघा, इथे एक दिसतोय बाजूला आणि तो आतमध्ये एक दिसतोय. तुम्हाला मी झूम करून दाखवते. मस्तपैकी झोपलेला आहे बघा. आता इथे एक झोपला आहे मस्त, एक तिकडे झोपला आहे, आतमध्ये झोपलेला आहे. निराशा झालेली आहे मुलांची सगळ्या. तर फ्रेंड्स, तुम्ही टायगर पाहिले, 2 टायगर आपल्याला झोपलेले दिसले, त्यामुळे मुलांची निराशा झाली. मुलं पाहत होती टायगर येतोय का आपल्याकडे, पण आम्हाला आमचं कमनशीब होतं असं म्हणायला हरकत नाही आणि आम्हाला काही टायगर
समोर येऊन पाहता आला नाही. तर आता इथे तुम्ही पाहू शकताय हिपोपोटोमस आहे आणि तो सुद्धा पाण्यातच आहे. दुपारची वेळ असल्यामुळे आतमध्ये आहे तो पाण्यामध्ये. तर हे सर्वात प्रथम पाहायला मिळणार असतं तुम्हाला, जे मी आता शेवटी ठेवलं आणि जे तुम्हाला शेवट पाहायला मिळणार होतं ते मी पहिलं दाखवलेलं आहे. असा मी तुम्हाला हा व्हिडिओ बनवून शेअर केला तुमच्यापर्यंत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ इतरांना शेअर करा आणि आराध्या विथ मॉम या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचं बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओज तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत जाईल. तर आता निरोप घेते. बाय बाय.